यानंतर मॅच रॉयल किंग टीम यानंतर थांबायचं त्यांच्या विपक्ष आणखीन एक मॅच खेळली जाईल आणि आर्या फायटर्स तुम्ही देखील थांबायचं आर्या फायटर आणि रॉयल किंग दोन्ही टीम्सने थांबायचं मी आबाजी सुपुगडे शेठ आबाजी शेठ आमचे आबाजी सुपुगडे शेठ विनंती करेल शेठ आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल येस आबाजी सुपुगडे शेठ या प्लीज आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय येस लहू ही मॅन ऑफ द मॅच आपण आबाजी सुपुगडे शेठ यांच्या शुभ हस्ते देऊयात या मॅच साठी पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक आवाज आकाश कारंडे आपल्या सोबत जोडणार आहेत येस लव सर ओव्हर टू यू सर धन्यवाद किरण सर जर पाहिलं तर संतोष बोकाशी शेठ साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी मिलिंद साळुंके यांच्या माध्यमातून गॉगल ऋषी पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक पीटीपीएल ची कॅप सागर सुपुगडे साहेब MH50 केक शॉप यांच्या माध्यमातून एक आकर्षक कुपन पिझ्झा आणि सँडविच नक्कीच आस्वाद घ्या श्री दत्ता जाधव साहेब यांच्या माध्यमातून आकर्षक पेन वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण टेनिस क्रिकेट गणेश कदम काय अष्टपैलू खेळ राहिला या खेळाडूचा माफ करा गणेश शिंदे नक्कीच गणेश शिंदे या वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण टेनिस क्रिकेट काय सांगाल सर जर पाहिलं तर पहिलंच पर्व आपण खेळताय मगाशी देखील आपण उल्लेख केलात आणि या पहिल्या पर्वात खेळत असताना संघाची कामगिरी मात्र दर्जेदार राहिली आहे पहिला सामना पराभूत झाल्यानंतर मात्र ज्या प्रकारे पुनरागमन केलंय ते मात्र कौतुकास्पद आहे काय सांगाल नक्कीच याचं श्रेय माझ्या टीमला देता येईल आणि संघ मालकाला देता येईल कारण त्यांनी पहिला पराभव आमचा होऊन सुद्धा आम्हाला जे धैर्य दिलं आणि प्लेयरांनी जे एकजूट दाखवली त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो पोरा एक गाव अकराचं क्रिकेट खेळत असताना आपण जर पाहिलं तर एका गावातील 11 खेळाडू असतात आपण ओळखत असतो परंतु प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना जर पाहिलं तर 11 गावातील 11 खेळाडू असतात आपल्याला खुल्या गटातील क्रिकेटचा अनुभव आहे आणि प्रीमियर लीग मध्ये तो खेळताना कामी येतो का हो खुल्या गटात खेळल्यामुळेच एक अनुभव जरा आहे कारण लीग टाईप खेळायचं म्हटलं तर प्रत्येक गावातील एक खेळाडू आपण घेऊन त्यांना आपण खेळत असतो तर त्यांना हँडल करणं ते तितकं जरुरी असतं नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला पुढील स्पर्धेसाठी हे होते गणेश वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण टेनिस क्रिकेट गणेश शिंदे 9 चेंडू नाबाद 37 धन्यवाद थँक्यू सो मच लव जाधव सर जिथे मात्र तुम्ही पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग 2023-24 भव्य दिव्य हे चौथं महापर्व चौथ्या महापर्वामध्ये जर का पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये पदार्पण केलं संपूर्ण अर्धा वर्ष जर का पाहिलं तर प्रत्येक खेळाडू खेळत असतो त्यामुळे आपले टुर्नामेंट ज्या प्रत्येक सॅटर्डे संडे होत असतात त्यानंतर मात्र खरी जबाबदारी या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण मात्र या लीग साठी उत्सुकतेने वाट पाहत असतो आणि कालच्या दिवसापासून मात्र मैदानावरती प्रत्येक खेळाडू उतरलाय बॅकफुटला गेला होता फटका मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू पकडला गेला रोखलं गेलं खऱ्या अर्थाने फलंदाजांना जिथे मात्र आपण पाहतोय अण्णा कंक त्यांच्या बॅट मधून मात्र या लीगची पहिली 50 आली आहे तोच खेळाडू मात्र स्ट्रायकिंग वरती ज्यांना आपण पाहतोय सचिन असवले द ऑलराऊंडर चपळ आणि चाणक्य खेळाडू पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधला ओळखला जाणार आहे यावेळेस पंचांचं बोट हळूहळू वरती होते येस आणि दिशा दाखवते पॅवेली यांची तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल जसं मात्र पंचांचं बोट वरती झालं दिशा दाखवत असताना अण्णा कंक मात्र मैदानाच्या बाहेर जातील यानंतर टॉस साठी मी विनंती करतोय आर्या फायटर्स आणि रॉयल किंग दोन्ही कॅप्टन्स तयार राहा टॉस साठी केला जाईल टॉस या इनिंग ब्रेक मध्ये रॉयल किंग विपक्ष आर्या फायटर्स ही मॅच असेल यानंतर लगेच सो केला जाईल टॉस इनिंग ब्रेक मध्ये थँक्यू सो मच एक मोठा धक्का जर का पाहिले तर आयकॉन बाद झाल्यानंतर स्वतः संघ मालक अक्षय शिंदे फलंदाजासाठी मैदानावरती जात असताना आता मात्र जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे लगेच मैदानावरती दाखल झाले महत्वपूर्ण सामना याच्या दिवसामध्ये जिजा टायगर संघाचे संघ मालक स्वतः एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळखले जाते त्यांच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये शेवटच्या षटकात मागील 2 चेंडूंवरती
षटकार आले होते तोच फलंदाज पुन्हा एकदा अक्षय शिंदे ओव्हर द विकेट. यावेळेस खोल्या डब्याचा चेंडू खोदून काढला क्षेत्ररक्षक आहे चांगले डेंजर एंडला आहे फलंदाज चांगली फेकी वेगवान गतीने झालेली यष्टीरक्षकाच्या दिशेने रणजित जाधव त्या ठिकाणी तैनात चांगलं क्षेत्ररक्षण झालं. सिंगल धाव मात्र एक चिकी धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 3-1 गडी बाद. चांगली गोलंदाजी अगदी मात्र खोलवर ठेवले जात आहेत चेंडू. त्यानंतर फलंदाजाला कुठेतरी अवघड जाते फटके खेळत असताना. चांगली फेकी स्वतः जमिनीवरती पडला परंतु फेकी योग्य दिशेवरती झाली. कलेक्शन करत असताना कुठेतरी यष्टीरक्षक थोडासा बंबल झाला नाहीतर डेंजर एंडला नक्कीच फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र ऋषी आहे नॉन स्टॅक इन एंडला. गोलंदाजी मार्ग वरती जर का पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली. एक धावानंतर पुन्हा एकदा स्वतःकडे संधी ठेवली आहे अक्षय शिंदे. स्वतः संघ मालक रणजित जाधव गोलंदाजी मार्ग वरती. पहिला चेंडू स्लोवर त्याला मात्र पाहिला ओळखला आणि चेंडू टोल होऊन दिला. क्षेत्ररक्षक आहे पकडलाय झेल. या ठिकाणी दुसरा खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर जातोय. संघ मालक जबाबदारी जास्त वेळ आपल्या खांद्यावरती घेऊ शकलेला नाहीये फेटाळून देतोय. त्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेर अक्षय शिंदे बॅक टू द डग आउट. जबाबदारी होती संघाला विश्वास होता खेळाडूवरती. विश्वास दाखवून मात्र मैदानावरती दाखल केलं होतं. बॅट्समिंग मात्र वेगाने झाले. चेंडूने उंची जास्त गाठली लांबी थोडीशी कमी. त्यानंतर मात्र सँडीच्या हातामध्ये तो झेल चांगल्या रीतीने पकडला गेला. दोन्ही संघांचा विचार केला तर चांगल्या मनस्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये दोन्ही संघ मैदानावरती खेळ आतापर्यंत तरी शांत ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. इथे मात्र जर का तुम्ही पाहिलं तर रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी संघाकडून एक वर्चस्व निर्माण करायच्या सामन्यावरती पहिल्या चेंडूपासून प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. न्यू बॅटर मैदानावरती शरीराचा वेध घेतोय चेंडू. पप्पू पाटील मुकादम नुकतेच मैदानावरती गेले जर का पाहिलं तर रणजित जाधव गोलंदाजी मार्गवरती करत असताना रनअप घेत असताना मात्र अगदी वेगाने कॉपिंग क्रीजवरती आल्यानंतर आपली स्वतःची स्पीड कमी करतोय. त्यानंतर चेंडू हलवार गतीने हाताळला जाणारा फलंदाजाला मात्र कुठेतरी जड जाते फटका खेळत असताना. चेंडू निर्धाव येतोय. यावेळेस देखील सोबरकरचा चेंडू निघून चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव येतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी. या प्रकारे विचार केला खेळाडूचा दी ऑलराऊंडर मिस्टर पीटीपीएल 2020 चा थरा त्याच्या नावावरती आहे. ओहो यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. तिथे देखील निर्धाव येतोय. तिसरा चेंडू निर्धाव आलाय. कुठेतरी दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न सामन्यामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर दोन्ही संघ बलाढ्य ताकदीचे ही लीग आहे. प्रत्येक खेळाडूला चांगला ओळखतो. प्रत्येक खेळाडूचा खेळ चांगला माहिती आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची दुखती नच चांगली माहिती आहे. यावेळेस चांगला फटका चेंडू निघून चाललाय अगदी वेगाने फरार होते सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार येतोय मुकादम यांच्या बॅट मधून. रिप्ले आपल्याला पाहिलं होतं थोडेसे सफल झाले. त्यानंतर बॅकफुटला उडवला हा चेंडू अगदी वेगाने चेंडू निघून गेला. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडस हलवलं जात आहे.
यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू अगदी वेगाने यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण झाले, चांगली फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने, एकच धाव येईल मात्र शेवटच्या चेंडूवरती 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांची समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या 8, 2 गडी बाद. जिजा टायगर संघाचा विचार केला 12 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, 8 धावा आहेत धावफलकावरती, 2 गडी गमावलेत. त्यानंतर मात्र कुठेतरी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते काय, अजूनही 18 चेंडू असतील मैदानावरती. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, मैदानावरती स्पीड अप घ्या. काय कर चला रॉयल किंग आणि आर्या फायटर दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल तुमचा टॉस. रॉयल किंग्स आणि आर्या फायटर्स दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल जसं मात्र ब्रेक इनिंग होईल आपण उपस्थित राहायचं. टॉस का बॉस या व्यासपीठावरती आपला टॉस केला जाईल. सचिन असवले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. लेदर क्रिकेट यांच्या माध्यमातून चांगलं खेळलं जासं नुकतीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. पहिला चेंडू पप्पू पाटील मुकदम फुल टॉस होता मात्र यावेळेस फसला गेलाय फटका. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू सामावते आणि आपली विकेट गमावून बसतायत. ही तिसरी विकेट माघारी चालली. थोडस दडपण जर का पाहिलं तर संघामध्ये शांतता निर्माण झाली आहे. पॅव्हिलियन मधून आवाज येत नाहीये. शांतता निर्माण करून देणारे हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जिथे मात्र रेणुका देवी स्पोर्ट्स या संघामधून गोलंदाजी चांगली राहिली आहे, क्षेत्ररक्षण चांगलं राहिली आहे. एकही झेल आतापर्यंत सुटलेला नाही. आजच्या दिवसामध्ये जर का विचार केला मागील सामन्यामध्ये याच संघाकडून मात्र झेल सुटल्या गेल्या होत्या. सनील ज्या खेळाडूंनी मात्र आता झेल पकडले त्याच्या माध्यमातून 2 झेल सुटल्या गेल्या होत्या, परंतु यावेळेस चुकी त्याच्याकडून झालेली नाहीये. चांगले झेल संपन्न झाले त्याच्या माध्यमातून. इकडे क्रिकेट आहे, क्रिकेटला मात्र नक्कीच सेकंड चान्स असतो. तुम्ही पहिल्यांदा हारताय तर मात्र गेम संपत नाहीये. अमित न्यू बॅटर मैदानावरती. यावेळेस पहिला चेंडू आल्या आल्या समाचार आई आपका स्वागत है. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी अमितच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार असा षटकार. पहा आल्या आल्या मात्र शांत राहिलं नाही, आपला क्लास दाखवतोय. व्हॉट अ स्ट्रोक. इरादे स्पष्ट केलेत मैदानावरती आल्यानंतर खेळाडूंनी. आल्या बरोबर सांगितलं मी का आलो तर या फटक्यांसाठी आलोय. कुठेतरी बिकट परिस्थितीमध्ये सापडलेला संघ त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी मात्र माझ्यावरती विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाला तडा न जाऊन देता पहिल्या चेंडूवरती मात्र धडधडीत असा षटकार आलाय अमितच्या बॅट मधून. एका मॅच मध्ये जर का पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅचचा तो मानकरी राहिलाय. त्यानंतर या मॅच मध्ये देखील त्या प्रकारची खेळी करणं त्याला भाग असेल, कारण की संघ खरंच बिकट परिस्थितीमध्ये अडकलाय, कारण की 3 गडी माघारी गेलेत. यावेळी आडव्या बॅटनी खेळत होता. कॉपिंग क्रीज वरती चेंडू टप्पा करतो, त्यानंतर यष्टीरक्षक चेंडू कॅरी करेल. यावेळेस निर्धाव आला. एक चांगला कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान गतीने केलेली ही गोलंदाजी मात्र थोडस जड गेलं यावेळेस फटका खेळत असताना. रडार मधला चेंडू याच्या आधीचा जर का पाहिला तर सीमारेषेच्या पलीकडे नक्कीच गेला. त्यानंतर मात्र टप्पा बदललाय. यावेळी देखील जोरकस फिरवण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल होते. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी. आता पकडला गेला चेंडू. पुन्हा एकदा थोडासा फंबल झालाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जागा सोडला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. गुड रन बिटवीन द विकेट मैदानावरती 2 धावा जोडल्या असतात. 16 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल तिसऱ्या षटकामध्ये, जिथे मात्र सचिन असवले गोलंदाजी मार्ग वरती आपण त्यांना पाहतोय. वेगवान गतीचा चेंडू. बॅट स्विंग नक्कीच झाली, परंतु चेंडू अगदी वेगाने सरळ निघून गेलाय. थोडासा वाईडिश ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, खेळाडूपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. ही चांगली लेंथ आहे, चांगली दिशा. यावेळी देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न. यावेळी देखील निर्धाव येतोय चेंडू. चांगला कमबॅक षटकार आल्यानंतर 3 चेंडूंवरती मात्र थांबवलं गेलं.
3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला होता. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 16. 3 गडी बाद. चला स्पीडअप घ्यायचं, लगेच पाणी पुरवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पाणी लगेच पुरवायचं. येस, घेऊन जावा पाणी आणि ऑलरेडी बॉटल्स भरून ठेवा. तर मनापासून अधिक स्वागत आहे. खरं तर पाटण तालुक्यातील आणि बनपुरी गावातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठं नाव अर्थातच कृष्णा मराठे यांचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम कृष्णा भाऊ, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. आणि वक्रतुंड आर्ट्स, संपूर्ण मोरे ब्रदर्स, तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत. कृष्णा मराठे एक उत्तम आयोजक, त्यांचं देखील स्वागत आहे. वेलकम कृष्णा मराठे. विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती या. बनपुरी गावातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव, क्रिकेटकडे वळल्यानंतर आवड लागली त्यांना समाजकार्य आणि राजकारणाची, आणि त्यानंतर मात्र त्या क्षेत्रामध्ये सातत्याने प्रगती राहिली. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा. रॉयल किंग टीम यानंतर सज्ज असेल मॅच खेळण्यासाठी. आर्या फायटर्स यांमध्ये ती मॅच खेळली जाईल. चला स्पीडअप घ्या प्लीज. अजूनही एक मॅच, एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे आजच्या दिवसामध्ये. सूरज गोलंदाजी मार्ग वरती. ऋषी आपण पाहिलं तर स्ट्रायकन वरती. त्याच्या बॅट मधून देखील आजच्या दिवसामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅच आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूला भेटली, अमित नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, परंतु 4 चेंडू फेस करत असताना एक षटकार नक्कीच आला. त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव आले. असा चांगला कमबॅक राहिला गोलंदाज सचिन असवले यांचा. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सूरज आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू वेगवान गतीचा आखवला टप्प्याचा होता, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउंड चेंडू गॅदर करेल, फेकी करणार नाहीये, स्वतः आलाय. गोलंदाजाच्या दिशेने धाव करत असताना मात्र एकच धाव यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. एक चिकी धाव मात्र नक्कीच धावफलकावरती जोडल्या. 17 धावा लागतात धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना सूरज गोलंदाजी मार्गवरती. इथून पुढे चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर पाय पकडून टाकायचा प्रयत्न सनील आहे. डीपला एकच धाव पुन्हा एकदा येईल. एकेरी धाव संख्येने मात्र धावफलक पुढे सरकावला जातोय. 18 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचलाय. मॅच वरती या सामन्यावरती पकड निर्माण करायचा प्रयत्न पहिल्या चेंडू पासून राहिलाय श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाचा. यावेळेस फुल टॉस होता, त्याला मात्र फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी. यावेळेस सेकंड अटेम्प्टला झेल पकडला जातोय. स्वतः मैदानावरती पडलाय, परंतु चेंडूला पडून दिलेला नाहीये. चांगली झेल पॅडीच्या माध्यमातून या ठिकाणी पकडली जाते. आणखीन एका खेळाडूचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. ऋषी देखील मैदानाच्या बाहेर येतोय. 4 गडी बाद होत आहेत तब्बल जर का पाहिलं तर. जिजा फायटर्स, जिजा टायगर या संघामधला 4था गडी ऋषी मैदानाच्या बाहेर आलाय. न्यू बॅटर मैदानावरती सचिन. अजूनही 3 चेंडू असतील 14 षटकामध्ये, जिथे मात्र सूरज पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आतापर्यंत यशस्वी राहिली आहे. 2 धावा कजरवरला, फुलटॉस त्याचा समाचार घेतलाय. चेंडू नक्कीच येईल 1 बाउंड सीमारेषेच्या पलीकडे. समर्थन कक्षामध्ये अगदी आलाय चेंडू. 4 धावेंसाठी गेलाय हा फटका. आल्या आल्या मात्र सचिनने चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय 4 धावेंसाठी. यावेळी सोडून दिलाय, पाहिलाय आणि ओळखला. येस, इट इज अ व्हाईट बॉल.
पंचांनी नाकारला हा चेंडू. पहिल्या तर या सामन्यामधला पहिला वाईड आलाय सूरजच्या गोलंदाजीमधून चौथ्या षटकामध्ये. यावेळेस बॅकफुटला गेला, फटका पंच केला क्षेत्ररक्षक आहे, परंतु पाहत राहील कारण की चेंडू जाईल. येस, नो डाऊट, इट इज अ मॅक्झिमम फ्लॅट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सीमारेषेच्या बाहेर जाऊन विशालने कॅच मात्र नक्कीच पकडली, परंतु तोपर्यंत 6 धावा धावफलकावरती रेखल्या गेल्या, जोडल्या गेल्या. धावफलकाचा आता विचार केला तर जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. ही कॅच जर का पाहिली तर सीमारेषेच्या अगदी बाहेर जाऊन पकडली. यावेळी जे काही पाहिलं तर फटका खोदून काढलाय सनीला. हे वन बाउंड चेंडू गॅदर करेल, एकच धाव, दुसऱ्या धावीसाठी जागा सोडली जाणार नाहीये. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 30, 4 गडी बाद. चांगली गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतोय. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाकडून आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. 4 ओव्हर्स म्हणजेच 24 चेंडू फेस करत असताना फक्त आणि फक्त 30 धावा धावफलकावरती आता लागल्या गेल्यात. नंतर अजूनही 6 चेंडूंचा खेळ म्हणजे 1 ओव्हर अजूनही मैदानावरती असेल. इथून पुढे मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. तर स्ट्रायकिंग वरती सचिन आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू फेस करत असताना 11 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. प्रशांत शेवटच्या त्या हाणामारीच्या षटकासाठी मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवला, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत कदम. आडव्या बॅटने खेळायचा होता, गरकन फिरला फलंदाज नक्कीच, परंतु त्यानंतर यावेळेस फेकी खराब झाली, फंबल झाला. गोलंदाज चेंडू कॅरी करत असताना जर का फॉलो थ्रो मध्येच फेकी केली गेली. ही फेकी करणं खऱ्या अर्थाने तर गरजेचं नव्हतं. एक धाव मात्र बाईटच्या मध्ये नक्कीच आले. अमित जर का पाहिले तर 6 चेंडू फेस करत असताना 9 धावांची खेळी त्यांच्या आतापर्यंत राहिले. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू अगदी वेगाने निघून चाललाय. यावेळेस येस, नो डाऊट, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. इट इज अ मॅक्झिमम षटकार आलाय. या ओव्हर मध्ये मात्र जास्तीत जास्त धावा खेचून काढाव्या लागतील, माराव्या लागतील, कारण की लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहिजे नाहीये. 37 धावा धावफलकावरती. अमितच्या बॅट मधून हा कॉन्फिडन्स वाढवणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. योग्य वेळेवरती आलेला हा षटकार धावफलकाला मात्र चांगला आकार देतोय. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. बाउन्सर मारायचा प्रयत्न, चेंडूने उसळी घेतली नाही, त्यानंतर मात्र आलेला हा षटकार. यावेळेस मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. डॉट बॉल येते, 1 बॉल मात्र दंडित केलं जाते गोलंदाजाला. तर दुसऱ्यांदा तुम्ही या प्रकारचा चेंडू हाताळू शकत नाही. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडूला पाठवून दिलाय. यावेळेस मात्र खूप लांब असा उत्तुंग असा षटकार येतोय. पुन्हा एकदा अमितच्या बॅट मधून दर्जेदार असा पॉवरफुल स्ट्रोक. एक तेरी तो दुसरी मेरी, तू शेर तर मी सवा शेर. आडव्या बॅटने खेळलाय, अगदी वेगाने चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी अमित मात्र फलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र 3 चेंडू त्याच्याकडून निर्धाव आले. संघर्ष करावा लागला खेळाडूला. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. ज्यांच्याकडे तो पेलण्याची क्षमता असते त्यांच्या वाट्याला मात्र संघर्ष येतो. यावेळी स्ट्रेट केला क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न पकडण्याचा, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावेंसाठी पुन्हा एकदा क्लास दाखवतोय अमित. अगदी अमित सर चमकला या पीटीपीएल मध्ये आणि संपूर्ण मी अण्णा काँग बोलेल त्यांची टीम. धावसंख्या आपण पाहूयात किती झाल्या. 47 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. म्हणजे
असं झालं की डिसेंबर मध्ये जी ऑक्शन झालं तेव्हा अमित बोत्रेंना त्यांनी घेतलं आणि त्यानंतर एखादा कंपनीचा शेअर आपण डिसेंबर मध्ये घेतो आणि जानेवारी मध्ये त्याची किंमत वाढते शेअर मध्ये, तसं अमित बोत्रेच्या बाबतीत झालं. अमित बोत्रेला घेतलं डिसेंबर मध्ये, जानेवारी मध्ये त्याची किंमत वाढली, असं झालं. यावेळी देखील चांगला फटका, परंतु आता चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक धावतोय चेंडूच्या पाठीमागे, सेकंड आयटमला पकडलाय हा झेल आणि संपलाय अमितचा खेळ. रणजित जाधव यांच्या माध्यमातून पकडली गेलेली ही झेल. सांगितलं जाते मात्र कोणत्या प्रकारचा चेंडू तुला आधी हाताळायचा होता. शेवटच्या चेंडूवरती आलेली ही विकेट. मात्र 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जाते. 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 47. 48 धावांचं टार्गेट सेट केले गेले, 48 धावांचं आव्हान दिलं गेलंय. जर का पाहिलं तर जिजा टायगर या संघाने श्री रेणुका देवी स्पोर्ट्स संघाकडे चेंडू असतील 30, तुम्हाला मिळवायचे आहेत 48. चला स्पीडअप घ्या. चला रॉयल किंग कॅप्टन या टार्गेट किती असेल आपण लगेच सांगूयात. या मॅच मध्ये 48 धावेचं टार्गेट आहे. 48. रॉयल किंग टीमचे कॅप्टन आपण या प्लीज. टॉस केला जाईल. चला रॉयल किंग टीम या कॅप्टन, लगेच टॉस केला जाईल प्लीज. अजून 2 मॅचेस होऊ शकतात आणि वेळ असताना उद्याच्या दिवसामध्ये असणाऱ्या मॅचेस कव्हर करायचे, सो प्लीज तुम्ही सहकार्य करा. ऐकूयात या मॅच साठी या इनिंगला लहू जाधव सर यांचा आवाज. आता जो आवाज आपण ऐकलात आकाश कारंडे यांचा आवाज जाऊया जुगलबंदी ऐकून या मॅच साठी, जिथे आपण पाहिलं तर लहू जाधव सर आणि गणेश बोरगे सर यांचा एक जुगलबंदी. या मॅच मध्ये दोन्ही समालोचक उत्तर प्रतिउत्तर, आणि जसं मैदानामध्ये उत्तराला प्रतिउत्तर भेटेल तसं प्रश्न आणि उत्तर असाच खेळ कॉमेंट्री बॉक्स मधून तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. चेंडू मैदानामध्ये पोहोचवले जातील आणि मॅचला होईल लगेच सुरुवात. खूप खूप धन्यवाद. 30 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. आपण जर का पाहिलं तर रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी या संघाला आणि या आतापर्यंत आपल्या फलंदाजीच्या मार्फत भल्या भल्या गोलंदाजांना पाणी पाजणाऱ्या संघाला इथे मात्र 50 धावा देखील ओलांडता आलेल्या नाहीयेत. या सामन्यामध्ये जरूर आता मात्र गोलंदाजीमध्ये संपूर्ण समर्पण करून हा सामना जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. 101 धुरंधर फलंदाज मात्र या सामन्यात कुठेतरी सर्व फलंदाजांना एकत्र अपयश आलेलं पाहायला मिळालं. अमितने पडणाऱ्या डावाला सावरण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र हा प्रयत्न किती यशस्वी असेल हे मात्र येणारे 30 चेंडू सांगून जातील. गोलंदाजी मार्क वरती आपण जर का पाहिलं तर मॅन फ्रॉम बनपुरी संतोष अण्णा कंक यावेळेस गोलंदाजीसाठी, तर फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती आपण जर का पाहिलं तर फलंदाज रणजित आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन असवले. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा.
जिजा टायगर संघ जर पाहिला तर आजच्या दिवसात 3 सामने विजयी ठरल्यानंतर मात्र या 4थ्या सामन्यात खेळत असताना फलंदाजीमध्ये आलेलं अपयश आता विसरून गोलंदाजी चांगली करावी लागेल. लक्ष्य 48 धावांचं लक्ष्य मोठं नाहीये परंतु कठीण केलं जाऊ शकतं. चला विनंती असेल त्वरा करायची आहे. मिस्टर PTPL रणजित जाधव ऑन स्ट्राईक. अगदी ही लढत मात्र पाहायला मिळेल. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये अद्याप अपराजित आहेत. या पहिला पराभव कोणाला प्राप्त केला जाईल आजच्या या दुसऱ्या दिवसात. पहिल्या चेंडूवरती पहा इथे मात्र कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेलाय लॉंग लेगच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषे पार. चौकाराने केली षटकाची सुरुवात. आधीच आपण जर का पाहिलं तर धावसंख्या कमी आहे. जेव्हा तुमच्या खिशामध्ये पैसे कमी असतात तेव्हा कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते की कमी खर्च करायचा. इथे मात्र अण्णाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेलाय. खर्च जास्त होतोय लवसर. चांगला फटका पाहायला मिळाला. टेट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 2 मातब्बर खेळाडू. अगदी लेटकट करण्याचा प्रयत्न वेग पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. मी याआधी देखील उल्लेख केला की जशाच तसं प्रत्युत्तर या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला रणजित जाधव आयकॉन खेळाडू, दुसऱ्या बाजूला जिजा टायगर आयकॉन खेळाडू अण्णा कंक. एका बाजूला आपण पाहतोय सुरेश काळेकर साहेबांचा संघ, त्यांच्या विरोधात अक्षय शिंदे साहेबांचा संघ. आधी बॅकफुटला गेले होते यावेळेस रणजित मात्र नंतर या चेंडूवरती समोरच्या दिशेने आक्रमण केलेलं आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. अडवला जातोय चेंडू. चेंडूची इथे धरपकड उचलफेक होईपर्यंत एक धाव मात्र दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित केली. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे पहा सर. क्षेत्ररक्षण अशा प्रकारे जेव्हा आपण सीमारेषेवरती करत असतो ना तेव्हा तुमचं हाय आणि हँड कोऑर्डिनेशन आणि त्याच्यासोबतच बॉडी बॅलन्स या तिन्ही गोष्टी तुम्हाला एकत्र सांभाळण्याची गरज असते. कारण खेळपट्टीकडे पाहत पाहत तुम्हाला चेंडू अडवायचा देखील असतो आणि जलद गतीने फेकायचा देखील असतो. यावेळेस पुढचा चेंडू. ओहो पुन्हा एकदा यावेळेस पल्लू स्कूप सुपला शॉट पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सेकंड बाउन्स. चेंडू गेलाय सीमारेषे पार. रणजितच्या बॅट मधून आणखी एक PTPL चौकार. मिस्टर PTPL आणि ज्या दिशेला त्यांनी चेंडू सुपला शॉट खेळला दिल स्कूप त्या दिशेला जर पाहिलं तर रेणुका देवी स्पोर्ट्सचा कटआउट देखील आपण पाहतोय. म्हणजेच काय तर ज्या दिशेला आपल्या संघाचा कटआउट लावलाय त्या दिशेला चेंडू खेळलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावर 10. रणजित जाधव 4 चेंडू 10 धावा. पहिला ज्या वेळेला दिलशान यांनी हा स्ट्रोक खेळला या फटक्याला दिलस्कूप फटका म्हणून नोंद झाली. परंतु आता सूर्यकुमार यादव असतील यांच्या माध्यमातून वारंवार हा फटका खेळला जातो. रणजित जाधव मिस्टर PTPL. इथे काय घडलंय मैदानामध्ये. बॅटची कडा होती का. कमरेवरती हात यष्टीरक्षकाचे आणि कपाळावरती आट्या गोलंदाजाच्या. चेंडू निघून गेला. इथे मात्र हलकीशी कडा घेऊन बॅटची सीमारेषे पार चौकारासाठी. आता मात्र पहिल्या षटकामध्ये बऱ्याच धावा खर्च झाल्यात. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन आणि रणजितने चांगली सुरुवात दिली संघाला. 5 चेंडू 14 धावा. अगदी एक संधी निर्माण केली होती गोलंदाज संतोष अण्णा कंक यांनी परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. रणजित जाधव ऑन स्ट्राईक. अण्णा कंक गतीमध्ये परिवर्तन खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल. लॉंग ऑफला एक धाव पूर्ण केले. दुहेरीसाठी या वळल्यात. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. या दुहेरी धावेने पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेर टीम रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी बिनगडी बाद 16. 24 चेंडू 32 धावा. 32 रन्स टू विन इन 24 बॉल्स. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी टीम. येस जरूर. दरम्यानच्या काळामध्ये माऊली कृपा ट्रॅव्हलचे सर्व आमचे शरद भाऊ बोरगे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या PTPLच्या महासंग्रामामध्ये मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. 24 चेंडू 32 धावांची आवश्यकता. आता मात्र डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाजाला लवकर बोलवलं जाईल. आपण जर का पाहिलं तर ऋषीचा अष्टपैलू खेळ राहिला आहे. मात्र सध्या संघ अडचणीत आहे. दबावामध्ये दबदबा निर्माण करणारा खेळ जो खेळाडू करून दाखवतो ना सर तोच खेळाडू संघासाठी अतिशय उपयुक्त खेळाडू ठरतो. ना कद बड़ा ना पद बड़ा. जो टीम के लिए काम आए वही खिलाड़ी है सबसे बड़ा. आपण पाहतोय पाटण तालुका प्रीमियर लीग 2023-24 ऑर्गनाइज बाय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई. संध्याकाळच्या सत्रामध्ये ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. षटक क्रमांक 2 साठी आलेत ऋषी. परंतु या स्पर्धेला प्रथम पारितोषिक लाभलंय शशीभाऊ जाधव साहेब. आपलं मनपूर्वक आभार. द्वितीय पारितोषिक संतोष शेठ तोडकर साहेब. आपलं देखील मनपूर्वक आभार. टी शर्ट सौजन्य
संपूर्ण 12 संघ 156 खेळाडू पैलवान समीर दिघे साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज ऋषी. पहिल्या चेंडूवरती पहा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. गुड लेंथ वरती स्पॉट केला गेलेला चेंडू अगदी चेंडूच्या रीच पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रिप्ले मध्ये पाहू शकतो सचिन आसवले पहा टप्पा पडल्याने थोडासा अँगलने चेंडू बाहेर गेलेला आहे. ऑफ कटर पाहायला मिळालेला आहे. ही लढाई चांगली पाहायला मिळेल. ऋषी पाटील विपक्ष जर पाहिलं तर सचिन आसवले यांच्याकडे लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या स्टान्स वरून त्याची प्रचिती येते. परंतु ऋषी पाटील हा खेळाडू चांगल्या खेळासाठी जाणला जातो. मॅन फ्रॉम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. अगदी हुक करण्याचा प्रयत्न चेंडूला अतिरिक्त उसळी. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना पंच कळवत आहेत 1 पर दी ओव्हर. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आणि ऋषी पाटील यांची ऍक्शन जर पाहिली तर एखाद्या योग्य जलदगती गोलंदाजी कशी ऍक्शन असावी. अगदी स्मूथ रनअप ज्या वेळेला गोलंदाजी करतात अगदी खगीनसो रबाडाची आठवण करून देणारे बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय. यस जरूर. आणि कमबॅक अशा प्रकारे पाहिजे. 2 डॉट बॉल आलेत पहा. संघाकडे धावा कमी आहे तर अशा प्रकारची गोलंदाजी. हवेमध्ये चेंडू आहे. फ्लाइट दिली होती उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. यावेळेस मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. पंचांचा इशारा 1 बाउंड चौकार. ही माती आहे ही आम्हाला लढायला शिकवते. याच मातीने खरं तर आम्हाला शिकवलंय. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येते लढवयांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. इथे मात्र संपूर्णपणे गोलंदाजाला भयभीत करणारी फलंदाजी केली जाते सचिन आणि रणजित यांच्या मार्फत. बिनगडी बाद 20. 21 चेंडू 28 धावा. अगदी विजय समीप येऊन संघ ठेपलाय. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स चेटमेवाडी आणि सुरेश काळेकर साहेबांचा हा संघ आपल्या घरातील जागृत देवस्थान रेणुका देवीच्या नावाने हा संघ मात्र त्यांनी या संघाची उभारणी केली आहे. आणि रेणुका देवी हे नाव देण्याचं मुख्य कारण अगदी ते रेणुका देवीचे निस्सीम भक्त आहेत. संघाची सुरुवात मात्र चांगली झाली आहे. सचिन आणि रणजित यांच्या माध्यमातून ऋषी पुढचा चेंडू. ऋषीचा पुढचा चेंडू हा बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट परंतु बॅकवर्ड पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये. फलंदाज सचिन आसवले बॅक टू द डगआउट. 20-1 टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. जरूर आपण जर का पाहिलं तर भगव्या रंगाची जर्सी मैदानात सुद्धा सगळीकडे आपण पाहिलं तर भगवा वातावरण पाहायला मिळतंय सर. शेवटचा दिवस आता सूर्य देखील जेव्हा मावळतीला जातो तेव्हा देखील त्याचा रंग भगवा होताना आपण पाहतो. मात्र दुसऱ्या बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाची जर्सीचा रंग मात्र पिवळा आहे. पिवळा रंग म्हणजे खंडोबाचा भंडारा. अगदी ते सगळे खेळाडू आपण जर का पाहिलं तर अगदी एक खंडोबाचं नाव घेऊन रेणुका देवीचं नाव घेऊन मैदानात उतरताना पाहायला मिळतात आणि खेळ साकारताना पाहायला मिळतात. म्हणतात ना सर की देहाचा खेळ आहे करंडा आणि जीवाचा भंडारा. उधळला तरी येळकोट आणि नाही उधळला तरी देखील येळकोट. इथे मात्र येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत फलंदाज प्रशांत दाखल झालाय. स्टंप पूर्णपणे कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न आहे पहा. ऋषी यांनी पहिलं सांघिक यश प्राप्त करून दिले आणि ज्या वेळेला पहिला गडी बाद झाला आता मात्र संघाचा आत्मविश्वास आपण पाहतोय. जिजा टायगर हा संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीये कारण एकापेक्षा एक मात्र खेळाडू. ओहो बॅटची कडा वाव काय जबरदस्त डावी पाहायला मिळाली. कॅच झालेला नाहीये मात्र ज्या प्रकारे झेल घेतलाय पहा अगदी सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. जरूर चेंडू जमिनीला दान झालाय मात्र वा काय प्रयत्न आहेत. क्षेत्र सुमितने प्रयत्न केलाय पहा. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे डाईव मारले. आपल्याला दुखापत होईल आपला हात दुखावला जाईल याची कोणतीही तिथे तमा न बाळगता मात्र संपूर्ण समर्पण केवळ आणि केवळ आपल्या संघासाठी संघाच्या नावासाठी. जिजा टायगरचा हा टायगर सुमित. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकुट्टापेला चेंडू. यावेळेस दूरूनच चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र डॉट बॉल संपन्न झालेला आहे. या डॉट बॉल सोबतच 2 षटकांची सांगता झाली आहे. धावसंख्या 21 1 गडी बाद आणि समीकरण आता 18 चेंडू 27 धावा. लवसर या ओव्हर मध्ये कुठेतरी केवळ 5 धावा खर्च करून रसिकेत जी चालू होती ती आपल्या बाजूला ओढण्याचं काम ऋषीने केलेलं आहे. ऋषिकेश पाटील मॅन फ्रॉम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. आणि हे जर पाहिलं तर 1 गाव 11च्या क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्व करतात आणि का मला चॉईस खेळाडू म्हणून घेतलं हे मात्र दाखवत असताना 1 गडी बाद केला. 5 धावा खर्च केल्या. 18 चेंडू 27 धावा. PTPL 4थ्या पर्वाला सर्व ट्रॉफी सौजन्य लाभले. नितीन पाटील साहेब
भैया प्रथम द्वितीय ट्रॉफी सौजन्य मनपूर्वक आभार. मालिकावीर रोख रक्कम 11,111 राहुल दादा पेंढारकर साहेब आपला देखील मनपूर्वक आभार. मालिकावीर ट्रॉफी सौजन्य युवराज बरुडे साहेब आपला मनपूर्वक आभार. मालिकावीर बॅट प्रथमेश शेजवळ साहेब प्रोप्रायटर रुद्र स्पोर्ट्स आपला मनपूर्वक आभार. उत्कृष्ट फलंदाज रोख रक्कम 5,555 संजय दादा आंबुळकर साहेब आपला आभार. उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी युवराज बरुडे साहेब आपला मनपूर्वक आभार. उत्कृष्ट गोलंदाज रोख रक्कम 5,555 आबाजी सुपुकडे साहेब आपला आभार. उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी युवराज बरुडे साहेब आपला आभार. अण्णा यांचा पहिला चेंडू, ज्या चेंडूसाठी हा गोलंदाज जाणला जातो तो चेंडू इथे पाहायला मिळतोय. अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. हे षटक मात्र पुनरागमन करून देणार ठरेल का? कारण संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य परतीच्या प्रवासाला चाललाय, पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेला, परंतु धावा रोखल्या जाऊ शकतात का? मी आधी देखील उल्लेख केला की जिजा टायगर सामना सहजासहजी सोडणार नाहीये, मेहनत करावी लागेल. रेणुका देवी स्पोर्ट्स टेटवेवाडी. नक्कीच यावेळेस पहा, यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू टोलावलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला जाईल. एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेवरती समाधान फक्त मानायला लावलेलं आहे. ऋषीच्या षटकाने कुठेतरी थोडंसं मोमेंटम चेंज केलंय, कारण गेम त्यानंतर थोडासा स्लो झालाय. ऋषीने सांगून दिलंय मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, या सामन्याशी अजून आमचा करार बाकी आहे. 16 चेंडू 26 धावा. शेवटची मॅच काटेकी टक्कर होताना पाहायला मिळते. रणजित स्ट्राईक वरती 7 चेंडूंमध्ये 16 धावा त्याच्या देखील बॅट मधून आल्यात. आता मात्र अण्णा कंक यावेळेस आपण पाहिलं तर कंबर कसली आहे. केवळ गोलंदाजांना नाही तर 11च्या 11 खेळाडूंनी कंबर कसली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अण्णाचा चेंडू यॉर्कर स्टॉक बॉल पाहायला मिळालेला आहे. फॉलो थ्रू मधून चेंडू अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला, मात्र मागे खेळाडू जरूर आलाय, चेंडू अडवलाय. सर, स्टॉक बॉल म्हणजे जो बॉल गोलंदाज सातत्याने हाताळतो, आणि अण्णाचा स्टॉक बॉल म्हणजे त्याचे यॉर्कर्स, वाईड यॉर्कर्स. नक्कीच त्यासाठी परिपूर्ण सराव करावा लागतो, परंतु एखादा उद्योन्मुख खेळाडू हा सामना पाहत असेल तर त्यांनी मिस्टर पीटीपीएल रणजित जाधव यांच्याकडून शिकण्यासारखी एक गोष्ट पाहायला मिळाली. चांगला चेंडू आला त्याला सन्मान दिलाय. हा फलंदाज चौफेर फटकेबाजीसाठी जाणला जातो, परंतु चांगला चेंडू अगदी सहजरित्या खेळत आहेत. प्रशांतला पुन्हा एकदा स्टॉक बॉल. पहा, मी उल्लेख केला होता 6 मधले 6च्या 6 चेंडू अचूक यॉर्कर टाकण्याची प्रतिभा, ती प्रतिष्ठा, ती ताकद या खेळाडूकडे. संतोष पहा, वाईड यॉर्कर, काय अफलातून चेंडू आहे. बॅकफुटला गेला होता प्रशांत, कुठेतरी वाटलं होतं चेंडू यष्ट्यांच्या जवळ येईल म्हणून रूम बनवण्याचा प्रयत्न, मात्र त्याच्यापासून अवे फ्रॉम द बॉडी वाईड इश यॉर्कर. अगदी अचूक मारा, तिखट मारा, प्रखर आणि भेदक मारा. अचूकता आणि संयम यांच्या बाबतीत मात्र हा गोलंदाज अर्जुन आणि एकलव्याची पूजा करणारा ठरलाय. धावसंख्या धाव फलकावर 23, 14 चेंडू 25 धावा. काय या सामन्यामध्ये पाहायला मिळेल? अण्णा कंक इथे फुलर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर आपण पाहतोय. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु चेंडूला टाइम करू शकले नाहीत. मिनी हेलिकॉप्टर, आणि नक्की ज्या वेळेला हेलिकॉप्टर फटक्याची चर्चा होते ना, महेंद्रसिंग धोनी सरांचं नाव समोर येतं. परंतु जर पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी सरांनी ज्या वेळेला आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं अंडर 19चा त्यांचा सहकारी संतोष लाल यांच्याकडून त्यांनी हा फटका शिकला होता. आता मात्र हेलिकॉप्टर उडेल का? अण्णा कंक शेवटचा चेंडू 13 चेंडू 24 धावा या सामन्याचं समीकरण. जरूर. ओहो, पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. यावेळेस नशिबाची साथ मिळते. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू फरार होत चाललाय. पहा, धडपडत प्रयत्न केला जातोय. जमिनीवरती पडल्यानंतर चेंडूला मात्र सुरक्षितरित्या प्रोटेक्शन दिलं गेलंय. दरम्यानच्या काळामध्ये आपण जर का पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. जी तुम्ही जरूर माहिती सांगितलीत की ऑफिशियली आपल्या सर्वांना माहिती आहे की जो हेलिकॉप्टर शॉट आहे तो फटका महेंद्रसिंग धोनीसाठी फेमस आहे, मात्र त्याच्या अगोदर सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी हा फटका इंग्लंडच्या दौऱ्यावरती असताना मँचेस्टर मध्ये देखील फटकावला होता. नक्कीच त्यावेळेस तितकी ताकद त्यांच्याकडे नव्हती, त्यामुळे षटकार पोहोचला नव्हता, चौकार गेले होते. मात्र त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांनी मात्र हेलिकॉप्टर फटक्यांचा कहर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता, सरासरी प्रति षटक 11ची आवश्यकता. जिजा टायगर विपक्ष रेणुका देवी स्पोर्ट्स टेटवेवाडी. सामना मात्र अत्यंत दोलायमान अवस्थेत येऊन ठेपलाय. अद्याप या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? नक्कीच जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सांघिक शतक आपण पाहिलं, वैयक्तिक अर्धशतक पाहिलं, चौकार हॅट्रिक पाहिली, षटकार हॅट्रिक पाहिली, निर्धाव षटक पाहिलं, विकेट हॅट्रिक देखील पाहिली. सुपर ओव्हर सामना. अमर कदम, एक सुपर ओव्हर सामना व्हायला पाहिजे, कारण जर पाटण टेनिस क्रिकेटचा दर्जा उंचावलाय
आता सामन्यावर दोन्ही संघाचे समर्थक नजर ठेवून असतील. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी आणि जिजा टायगर ज्या वेळेला नाव आठवताना त्यावेळेला स्वतःच्या मुलीच्या नावाने अक्षय शिंदे साहेबांनी हा संघ ठेवलाय. परंतु मुली आज मुलांपेक्षा कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत. जर विचार करायचा गेला तर 32 वर्षाच्या कालखंडामध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुरुषांना कधीही कसोटी मालिका जिंकता आली नाहीये. परंतु भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकण्याचा विश्व पराक्रम केलाय. याचा अर्थ मुली मुलांपेक्षा कमी नाहीत. मुली एक पाऊल नेहमी पुढे असतात आणि एक पाऊल पुढे राहतील. हीच या मातीचा इतिहास आहे. पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, परंपरा ही आमची. तुम्हास काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशींची, दाभाड्यांची उमा आणि चन्नम्माची तुरची. पहा पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात. ही तर जात मराठी आमची, ही तर जात मराठी आमची. जाऊया क्रिकेटच्या मैदानाकडे. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. अमित आल्यात. आता मात्र निर्णायक षटक असेल. ह्या षटकात धावा रोखल्या तर सामना कोणाच्या बाजूने जाईल. स्ट्राईक वरती आहेत प्रशांत. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मिस्टर पीटीपीएल. पहिला चेंडू हवेत खेळला, फटक्यामधून आलाय स्वीट साऊंड. चेंडू आउट ऑफ द ग्राउंड येतोय. आरबी डेव्हलपर पीटीपीएल षटकार. ज्या अक्षय शिंदेची चर्चा केलेली तो अक्षय शिंदे यावेळेस मात्र चेंडूकडे फक्त पाहत राहिला आणि पाहतच राहावं लागलं. 127 चौकार आणि 139 षटकार या पीटीपीएल मध्ये. म्हणजेच काय तर चौकारांपेक्षा षटकार जास्त पाहायला मिळालेले आहेत. आणि मला वाटतंय अजून 2 दिवस बाकी आहेत. म्हणजेच काय तर 300च्या पलीकडे सुद्धा ही षटकारांची संख्या जरूर जाऊ शकते. धावसंख्या धाव फलकावर 32. 11 चेंडू 16चं समीकरण. प्रशांत 6 चेंडू 9 धावा. रणजित जाधव 9 चेंडू 19 धावा. रणजित जाधव यांचा ज्या प्रकारे खेळ राहिलाय ना, कौतुक करेन मी. अत्यंत शांत धीरोदत्त फलंदाजी. त्यांना माहित आहे मला सामना शेवटपर्यंत घेऊन जायचंय, त्या प्रकारची फलंदाजी. अमित देखील कमी नाहीये. फ्लाइट दिली हवेमध्ये. चेंडू आहे. धावत चेंडूचा पाठलाग केला जातोय. पकडला गेलाय का झेल नाही. यावेळी झेल जरूर सुटला आहे आणि चौकार देखील गेलेला आहे. पहा संधी दिली होती यावेळेस गोलंदाजाने, संधी क्रिएट केली होती. मात्र बनवलेल्या संधीला तुम्हाला इथे जरूर तुमच्या बाजूने खेचावं लागतं. तो प्रयत्न झाला नाही. हाफ चान्स अशा वेळेस मॅच अडकलेली असते ना, तेव्हा हे हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात. ते घडताना पाहायला मिळत नाहीये. स्वीपर कव्हरला चांगल्या क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न पाहायला मिळाला. स्पर्धेला जर पाहिलं तर संपूर्ण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी रोख रक्कम 2222. अमर कदम. बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी युवराज भरुडे साहेब. बेस्ट फिल्डर शूज अमित सुर्वे साहेब. आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाचा एफर्ट्स पाहिला आपण. काय प्रयत्न. 36ला 1. 10 चेंडू 12 धावा. आता मात्र सामना समीप आलाय. प्रशांत यॉर्कर टाकला होता. फिरवायचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. चेंडू निघून चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. अगदी आरामात 1 धाव पूर्ण केली गेली आणि स्ट्राईक आता मात्र रणजित कडे ठेवली गेली आहे. प्रशांतची वैयक्तिक धावसंख्या 8 चेंडू 14 तर रणजित 9 चेंडू 19. एका बाजूला मिस्टर पीटीपीएल रणजित तर दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम सळवे 11 संघाचा म्होरक्या. विद्यमान जोडीत उतरणारा फलंदाज म्हणजे प्रशांत. आणि या वर्षी मात्र प्रशांतने आपली चांगली चमक खेळामध्ये दाखवलेली आहे. 9 चेंडू 11ची आवश्यकता. ज्या खेळाडूने आज संपूर्ण दिवस गाजवला अमित बोत्रे सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर. हाफ ट्रॅकर चेंडू. इथे मात्र क्रिकेट मधला एका वेगळ्या धाटणीचा फटका पाहायला मिळतोय. अप्पर कट चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट. डीपला असताना अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दोन्ही पाय हवेमध्ये. रणजित जाधव यांच्या बॅट मधून 2 धावा. संघाची धावसंख्या 39. याचा कोयना सुपुत्र संघ आपण लवकरात लवकर हजर राहायचंय. आपल्याला आयोजन समितीकडून इथे मात्र बोलवलं जात आहे, विनंती केली जाते लवकरात लवकर आपण मुख्य मंचाकडे यायचंय. आता या चौकाराने कुठेतरी मॅचचा पगडा फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकवलेला आहे. रणजित चांगला फटका होता. अगदी दोन्ही पाय हवेत होते फटका सजवताना. ओहो यावेळेस आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र अशा प्रकारचे फटके म्हणजे कुठेतरी दुधारी तलवार असते. आपल्याकडूनच आपल्यालाच इथे मात्र आघात होऊ शकतो. स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड कधी कधी बसू शकते. पहा रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. बॅटची कडा जरी लागली असती ना तरी मागात पडलं असतं, कारण यष्टीरक्षक मागे डाव उधळण्यासाठी उभा होता. डॉट बॉल. 7 चेंडू 9 धावा. आता आणखी एक डॉट बॉल येणं खूप महत्वाचं आहे. शेवटचा चेंडू. ओहो मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात सरळ. यावेळेस हातामध्ये झेल. समाप्त झालाय फलंदाज रणजितचा खेळ. अतिशय दर्जेदार झेल आणि कॅच ऑफ द मॅच. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ.
अमित बोत्रे या खेळाडूचा आजचा दिवस राहिलाय. ऑक्शन मध्ये जर पाहिलं तर तब्बल 10,000 पॉइंट्सला अक्षय शेठ शिंदे साहेब यांनी या खेळाडूला खरेदी केलं होतं. विथ द बॅट विथ द बॉल अष्टपैलू खेळ शेवटच्या चेंडूवर अत्यंत महत्वपूर्ण गडी बाद करण्यात अमित बोत्रे यांना यश आलंय. मिस्टर पीटीपीएल संपूर्ण सामना ज्या प्रकारे घेऊन पुढे जात होते तो सामना मात्र आता बाद झाल्यानंतर कठीण होईल का. टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी संघाला 6 चेंडू 9 धावा. नवीन फलंदाज अधीनात आलेत. दोन्ही संघ जर पाहिलं तर आजच्या दिवसात अपराजित आहेत. कोणत्या संघाला पराभवाचा धक्का मिळेल हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडू 9 धावा जर पाहिलं तर उद्योन्मुख खेळाडूसाठी रोख रक्कम 2222. जनार्दन खांडेकर साहेब जेडी मनपूर्वक आभार. उद्योन्मुख खेळाडू ट्रॉफी प्रकाश कदम साहेब युनियन लीडर आपला देखील मनपूर्वक आभार. सिक्सर किंग ट्रॉफी युवराज बरुडे साहेब आपला आभार. सिक्सर किंग बॅट श्रीकांत सूर्यवंशी साहेब आपला आभार. सामनावीर ट्रॉफी संतोष मोकाची साहेब शेठ आपला आभार. सामनावीर कॅप ऋषी पाटील डीके स्पोर्ट्स आपला आभार. सामनावीर गॉगल मिलिंद मामा साळुंके आपला आभार. सामनावीर कुपन सागर सुपुगडे साहेब MS50 केक शॉपचे सर्वेसर्वा आपला आभार. प्रेक्षक कॅच गॉगल सौजन्य संदीप जाधव शेठ आपला आभार. चेंडू सौजन्य संदीप अप्पा साळुंके आपलं मनपूर्वक आभार. 6 चेंडू 9 धावा मॅच ऑन. सामना मात्र रंगतदार अवस्थेत. पीटीपीएल मधली पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. या 6 चेंडूंती आपल्याला उत्तर प्राप्त होईल. नक्कीच चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. तुम्ही हिमतीने हारा मात्र हिम्मत हरू नका. आणि गोलंदाजी करणारा संघ जिजा टायगर्स अजून हिम्मत हरलेला नाहीये. जरूर नितीन कुंभार याच्या हातामध्ये चेंडू आहे. मिस्टर SPL सोनावडे प्रीमियर लीगचा हिरा त्याच्या हातामध्ये गोलंदाजीची सूत्र आहेत. आणि आता इथे चमत्कार करून दाखवावा लागेल. तुम्हाला जर चमत्कार करून दाखवला तर तुम्हाला नमस्कार केला जाईल. 6 चेंडू 9 धावा. अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज प्रशांत. पहिला चेंडू प्रशांत याच्यासाठी हवेत खेळलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय आरबी डेव्हलपर पीटीपीएल उत्तुंग षटकार. जोर लावलाय आपल्या शरीरामध्ये असलेला सर्व जोर या चेंडूवरती. आणि मात्र दुनिया माने जोरो को कोई न मानो कमजोरो को हे दाखवताना प्रशांत. आता मात्र केवळ 5 चेंडू 3 धावा. काय या मॅचची हवा काढणारा हा षटकार होता का हे मात्र येणारे काही चेंडू सांगून जातील. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. मनामध्ये पुरेशी इच्छाशक्ती आणि मनगटामध्ये जर ताकद असेल ना तर क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते. एव्हरीथिंग इज पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. 5 चेंडू 3 धावा. आता मात्र दबाव वाढवण्याचा प्रयत्न अगदी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सिलिमिडॉन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळलाय. अगदी योग्य टप्पा. नितीन कुंभार हे देखील सांगत आहेत की मी देखील शेवटपर्यंत हार मानणार नाहीये. 4 चेंडू 3 धावा. एखादी विकेट जर आली एखादा निर्धाव चेंडू सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतात. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये आपण पाहताय. पाटण तालुका प्रीमियर लीग पाटण टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप 2023-24. ओहो हवेमध्ये फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेस या षटकाराने मात्र महेंद्रसिंग धोनी स्टाईल मॅच केली फिनिश. आणि मॅचचा हिरो यावेळेस मात्र प्रशांतने ठेवलंय सर्व गोलंदाजांना शांत. राह कठीण हो जितनी संकल्प मजबूत हो मेरा. अरे चाहे नजर कमजोर पड जाए लेकिन नजरिया मजबूत हो मेरा हे सांगताना प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच इथे जिंकली मात्र रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी या संघाने. वेलपेड टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. अभिनंदन सुरेश काळलेकर साहेब. हार्ड लक बॅड लक जिजा टायगर अक्षय शिंदे साहेब. परंतु जिजा टायगर संघाचा आजचा दिवस मात्र अगदी अविस्मरणीय राहिलाय. हा रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. अगदी सूर्यकुमार यादव स्टाईलने फटका खेळलाय. आणि ओम साई MTCचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रामुख्याने कुणाल शेठ म्हात्रे रोशन फराड ओमकार काळोके आदित्य ठाकरे नीरज फराड काचा करत जर पाहिलं तर संपूर्ण एंटायर ओम साई MTCची टीम. आणि काय सुरेख हे थेट प्रेक्षेपण आपण पाहिलं. अभिनंदन टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. धाव फलकावरती नजर टाकूया. जिजा टायगर संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 47 धावा धाव फलकावरती केल्या. अमित 11 चेंडू 25 धावा. सचिन 4 चेंडू 11 धावा. आणि रेणुका देवी स्पोर्ट्स संघ फलंदाजीसाठी आला. 48 धावांचं लक्ष्य. रणजित जाधव यांची धीरोदत्तच खेळी पाहायला मिळाली. 12 चेंडू 21 धावा. परंतु अगदी मोक्याच्या